हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. सकाळची टिफिनची तयारी चालू आहे आणि आज शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज टिफिनसाठी मी मटकीची भाजी बनवते आहे. आज भाजीला काहीच नव्हतं, त्यामुळे मी मोड आणायला मटकी मोड करून ठेवलेले असतात. मग म्हटलं मटकीची भाजी बनवूया, त्यामुळे आज मी मटकीची भाजी बनवत आहे. आणि आज भूमीला तर सुट्टी आहे, पण मिस्टरांसाठी मला टिफिन बनवायचं आहे, त्यामुळे माझी सकाळची तयारी चालू आहे टिफिन बनवायची. सकाळी सकाळी टिफिन उठून एकट्यासाठी पण बनवायला असं वाटतं एक दिवस सुट्टी मिळावी ना, कंटाळा येतो. पण मिस्टरांना काही सुट्टी नाही आहे, त्यामुळे मला टिफिन तर बनवायलाच पाहिजे. मटकीची साधी आणि एकदम सिंपल भाजी मी बनवते आहे. त्यामध्ये वाटण वगैरे काही घालणार नाही आहे. अशीच थोडं लपतप अशी भाजी बनवणार आहे. आणि मग थोडं पाणी ठेवून मग सुकी सुकी भाजी मिस्टरांना आवडत नाही टिफिनसाठी, त्यांना थोडंसं ग्रेव्ही असं लागतं त्यामुळे. आणि इकडे चपातीचं पीठ पण माझं मळून झालेलं आहे आणि आता चपात्या करणार. आणि इकडे मिस्टरांसाठी चहा पण ठेवलेला आहे. ते आता कधी कधी बिना साखरेचा घेतात, कधी कधी साखरेचा घेतात, असं मध्ये मध्ये काय त्यांचं एक फिक्स नसतं. कधी बिना साखर घालू नकोस, कधी साखर घालून. त्यामुळे आता आज तर मी बिना साखरेचा चहा बनवलाय. त्यामध्ये थोडंसं आलं तेवढं घातलं आणि चहा बनवला. चपात्या माझ्या रेडी झाल्या. आता ती मिस्टरांचं टिफिन भरून देणार आणि मग ते ऑफिसला जाते. त्यानंतर मग हे बघा, हे सर्व किचन ओटा भांडी एवढं सर्व आज पडलेलं आहे. एवढी भांडी जास्त नाही आहेत, पण आज मी विचार केला होता, आज थोडंसं मला पडदे बरेच दिवस झाले खूप काळे काळे झाले आहेत. ते कसं गॅस चालू असतो, पंखा फॅन चालू असतो आणि ती पडद्यांवर अशी घाण बसते आणि बाहेरची पण धूळ वगैरे बसते. मला ते बघूनच 2-3 दिवस बघत होते, पण वेळ नव्हता. त्यामुळे मी म्हटलं आज आहे ना, भूमी पण घरी आहे, त्यामुळे जेवणाचं काय एवढं मोठं नाही, नंतर काहीतरी करूया म्हणून मी आता पटापट म्हटलं पडदे पहिल्यांदा चेंज करून घेते आणि ते पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिजत घातले. तोपर्यंत चांगले ते व्यवस्थित त्यांची घाण निघून येईल पाण्यातून हे करून ठेवल्यामुळे, भिजून ठेवल्यामुळे. आणि सगळं आज गुरुवार असल्याने देवपूजा पण आहे, सर्वच काम आहेत. सगळं थोडंसं दरवाजे बिरवाजे पुसून घेतले. आता देवाची आसनं सर्व बदली केली आणि आता त्याच्यावर ते सर्व मांडून वगैरे घेतलं आणि नंतर म्हटलं हे मांडून झाल्यावर देव स्वच्छ करते. मी असंच नेहमी करते, हे सर्व मांडून वगैरे घेते आणि मग देवपूजा करायला, देव स्वच्छ करायला घेते, सॉरी. आणि इथे पण स्वामींच्या इथे पण सर्व मी ते जरा सगळं पाण्यातनं धुवून काढलं जरा. आणि इकडे मग सगळे पोटं थोडेसे थोडासा ओला करून कपडा पुसून घेतला आणि मग गंध लावून घेतला. आणि हा बघा तांब्या किती काळा झालेला आहे, पण आज मी पावडर वेगळी वापरते, भैया पावडर आणलेली ती पावडर वापरत आहे. पण छान छान मस्त एकदम मस्त निघाला त्याने. तांब्या बघा ना किती छान एकदम चकचकीत निघालाय तो. मंगल कलश भरण्यासाठी अगोदर म्हटलं आधी पहिल्यांदा तांब्या घासून वगैरे सर्व करून देवीचा मुकुटा वगैरे सर्व स्वच्छ करून सगळं देव बिव स्वच्छ करून घेते. आणि हे मी देव आहे ना, माझा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, चांदीचे देव, चांदीच्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या, तो नक्की तुम्ही बघा. आणि ते खूप छान झाले. आज गुरुवार असल्या कारणाने आज उंबऱ्याला पण लेपन करून घेतलं हळदीचं. आणि देवपूजा पण मस्तपैकी सगळी झाली. आणि आज मला बेडशीट पण चेंज करायचं होतं, त्यामुळे अगोदर मी म्हटलं बेडशीट वगैरे सर्व चेंज करून नंतर मी सर्व आपली लादी बिदी सर्व करून लादी बिदी पुसून घेतली. आणि बघा देवपूजा पण किती मस्त छान. देवपूजा आज देव स्वच्छ केल्यावर खूपच छान आणि मस्त वाटतं आणि एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण झाल्यासारखी वाटते. वातावरण पण असं मन प्रसन्न होऊन जातं एकदम. मला तर ज्या दिवशी देव वगैरे सर्व पूजा करायची असते त्या दिवशी तर मला खूप चांगलं आणि मस्त वाटतं. आणि बघा 1:45 वाजलेत, अजून माझी कामं भरपूर आहेत. म्हणजे आता हे सर्व देवपूजा वगैरे झाली की त्याच्यानंतर आज गुरुवार आहे, त्यामुळे मला गुरुवारचा पाठ करायचा आहे. आणि नंतर मग थोडं जेवण वगैरे करून घेणार. एकदा बघा घरातलं सगळं स्वच्छता झालं, स्वच्छ झाले सर्व.
एकदा मस्त किचन पण कसं एकदम चकचकीत झालेलं आहे. छान वाटतं असं बघितल्यावर. मनाला एक तर प्रसन्न होऊन जातं. आणि बाहेरच्या रूममध्ये पण आज सुट्टी असल्याने भूमी झोपलेली आहे, त्यामुळे तिकडचं काय मी हे केलं नाही आहे. आणि आता माझी सर्व कामं झाली आहेत. आणि मी पैंजण मगाशी बोलली होती ना, मी माझा तो व्हिडिओ बघा. ते पैंजण मी इतके स्वच्छ नव्यासारखे एकदम नवे कोरे झाले. आता सर्व कामं झालेत आणि मी खूप थकलेली आहे. आता पहिला मी पाठ करणार आणि त्याच्यानंतर मग जेवण करून घेणार. बघा तुम्ही आता ही पैंजण बघा, तुम्हीच बघू शकता किती छान आणि चकचकीत झालेली आहे बघा. किती मस्त एकदम. आणि आता ही जेवण करते. मटकीची भाजी आहे, मिरचीचं लोणचं आणि मी गुजिया घेऊन आलेली आहे. आता संध्याकाळचं साधं आणि सिंपल एकदम जेवण. पिठी आणि भात आणि पिठी भात मला खूप आवडतं. आणि आपलं कुळथाची पिठी खूप छान आणि साधं सिंपल जेवण आणि हलकं पण जेवण आहे. लसूण वगैरे टाकून मी मागच्या वेळेला तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे पिठीची. एकदम छान होते आणि खूप मस्त लागते भाताबरोबर पिठी. आणि मी मिस्टरांना सांगितलं होतं की येताना जरा भजी घेऊन या म्हणून. मी तुम्हाला नेहमी तिकडून आणतात, तुम्हाला माहिती आहे. एकदा दोनदा मी तुम्हाला दाखवलं आहे ते ब्लॉगमध्ये. तिथून भजी घेऊन येतात आणि भजी खूप छान आणि मस्त टेस्टी असतात. त्यामुळे त्यांना सांगितलं येताना घेऊन या, मग ते आता येतील. त्याच्यानंतर मग आल्यानंतर मग आम्ही जेवण करून घेऊ. आज माझा खूप दिवस असा म्हणजे सर्व कामं करण्यातच आणि खूप कामात गेला. आज थोडं पण रेस्ट करता नाही आली, आराम करता नाही आला मला. आणि आता आल्यानंतर आम्ही मग जेवण करून घेणार. आणि पिठी पण खूप छान आणि मस्त टेस्टी झाली होती. भूमीला एवढं विशेष करून पिठी आवडत नाही, तर ती बिर्याणी आहे तीच खाऊन घेईल. आम्ही दोघांसाठीच मला बनवायची आहे. कांदा लसूण वगैरे सर्व टाकून मस्तपैकी छान मग मी पिठी थोडंसं चांगलं परतवून घेणार, थोडंसं मीठ टाकून. आणि त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर व्यवस्थित परतवल्यानंतर थोडा कांदा नरम झाला की मग मी ते कुळथाचं पीठ पातळ केलेलं आहे ते ओतून घेणार. एकदम साधी आणि सिंपल रेसिपी, झटकीपट होते ही आणि खायला पण टेस्टी लागते. त्यामुळे अधूनमधून कधीतरी आम्ही हे बनवतच असतो. कधी काही करायला कंटाळा जरी आला तरी ही पिठी भात खूप छान वाटतं. आणि कधी कधी मला पण आवडतं. कधी कधी असं वाटतं की आज चला पिठी भात बनवूया आणि पिठी भात खाऊया म्हणून. आणि मग खूप छान लागते आणि गरम गरम असल्यावर तर खूप छान लागते. मी थोडंसं एकदम घट्ट नाही बनवणार, भाताबरोबर खायची आहे, त्यामुळे थोडंसं अशी मीडियम अशी बनवणार आहे. आज मला खूप थकायला पण झालेलं आहे. जेवण कसं लवकर होते बघते. आणि ह्याच्यामध्ये ना कोकम पण टाकायचा आणि कोकम टाकल्याने थोडंसं छान लागतं, थोडंसं आंबट आणि असं तिखट खूप छान लागतं. आणि आज मी लवकर लवकर बघते जेवण बनवून. आज लवकरात लवकर जरा झोपायचं पण आहे. दुपारी झोपली नाही, त्यामुळे आता मला खूप थकायला झालेलं आहे. त्यामुळे मिस्टर येत आहेत का वाट बघते. मिस्टर आल्यानंतर आम्ही जेवण वाढायला घेणार आहे. चला या व्हिडिओचा मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला सर्वांना खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.